हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी झन्नुकन्याप्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थ श्री सुधीन्द्रतीर्थ श्री संयमेन्द्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. कालच्या दिसाक आमी महाभारतांत धौम्य ऋषीले शिष्य जावन आशिल्ले वेदू तागेले शिष्य उत्तंक म्हणलेले तागेले काणे मी आयकलींची. उत्तंकाले गुरुभक्ती ताणें गुरुपत्नीक गुरुदक्षिण दिवचे खातीर पौशेरायाले बायलेले कन्ना कुटीक घेवन येतना तक्षकान तें अपहरण करूं पळोवचें मस्त प्रयत्न करून नागलोका वचून नागांक पुराय ताणें थंय संतोश पावोवन जाल्यार मागीर ते एक महापुरुश थंय आसोचो ताणें सांगिल्ले बरी पुरे करून तो महापुरुश कोण म्हूण म्हळ्यार ताका सुरवेक तो पर्जन्य देव, मागीर तागेले अश्व अग्नी, मागीर सुरवे ताका शेण आनी मूत पिवोवचो वृषभारोही तो मित्र इंद्र, त्या विंगड कसले न्ही अमृत, ते अमृत पिलेले देखून ताका नागलोकांत कसले अपाय जायनी हें पुरे ताणें धौम्याले की म्हळ्यार ताणें पळयले विशय पुरे धौम्याले निमगून म्हाका त्या विशयाचे कसल इत्ते म्हूण विवरण दिवका म्हणटा ह्या पुराय विशय ताका कळ्ळो. मागीर कर्णकुंडल घेवन धौम्यान ताका खंय जाय थंय तूं वचून सुखार आसोवेत, तुका जिवनांत आनी कसलेची बाद म्हळ्ळेले ना, श्रेयसू मेळचे तुका म्हूण आशिर्वाद दिले. त्या वेळाक उत्तंक चमकलो जाल्यार थंय दुखून गुरुकुला दुखून चमकला जाल्यार तक्षकाल विशया ताका भयंकर क्रोध. तागेले विशयाक ना मेगेल गुरुपत्नी जाय आशिल्ली कसकी घेवन येता, हाणें मेगेल्या दुखून तांडून घेवन कांपून एक त्या गुरुपत्नी दिना नशी केल्लेले जाल्यार केद्दे व्हडले अपचार जाता आशिल्ले म्हूण म्हणलेले विशयांत अनगत्य तक्षकान मेगेल्या कसल्याक ताणें इतले एक वैरत्व केल्लें म्हूण म्हणलेले विशय ताका कोप येयले. हाका अशी सोडूनच हाका कळका ब्राह्मणाल शक्ती म्हळ्यार कसलें म्हूण सांगून म्हणून सीदा हस्तिनाभिमुख जावन प्रयाण केलें ताणें. ताका ह्या तक्षकाल न्ही परिक्षिताल काणी गोत्त आशिल्ली उत्तंकाक. तशी हस्तिनापुरा चमकलो सीदा जनमेजया पळोवच्या वता. जनमेजया लागीं वचून सांगतरस तुगेले एक कार्या खातीर आयला. जनमेजयो उत्तंका पळोवन आनी तागेलें एक उतर आयकुनूची तो भारी आमी म्हणटा पळय इम्प्रेस जावचें. तशें जाला जनमेजय हो सामान्य ब्राह्मण न्हय म्हूण उठयलो. सिंहासनार दुखून उठान त्या ऋषी कुमाराक म्हळ्यार उत्तंकाक एक उचित आसन दिल्लें, बैसून ताका अर्घ्य पाद्य पुराय दिवन सत्कार केल्ले आनी निमगिता हे ऋषी कुमारा तूं कसा खातीर हांगा आयला, तुका मेगेल निमती कसा जावका सांग. तेदना जनमेजयान तशें सांगतना उत्तंक सांगता की रया तुगेल राज्यभार क्रम समना तशें पुरे कसले आयिल्ले न्ही, तूं चंद रितीरी राज्यभार करतरस कसले संशय ना. जाल्यार तूं आतां कोरका हांव एक सांगता तुका कार्य करूंक, तें कार्य तूं तुगेले प्रितीक म्हळ्यार तुगेले जनाल खातीर तूं करचें म्हूण म्हणटरस. आनी सांगता जनमेजया
तुगेलं अन्ना कसं जलेल म्हणून गोतसवे. तो तक्षकच पळय दुष्टू नागू ताणी तुगेलं अन्ना चाबून दिश मारलेले. तू इथे इतली काळ ते प्रतिकार करणी पळय शत्रुविनाशाचे कतीर एक सर्पयज्ञ म्हूण सांगूनस ते शास्त्रांतस तशी सर्पयाग कोरचाक आतां समकाल तशें तू तुगेलं अन्नाक कोणे मारलेलं पळय तागेल विशयांत तू प्रतिकार करूं का न्हय म्हूण म्हणटरस. आनी हे जन्मेजय आतां महाभारतांत तशेंच जाल्यार विंगड महाभारतांत विंगड रिती आसता म्हण हांव सुरेखा सांगला न्हय. ते जन्मेजयाक हें उतंकान सांगेल विशय कळ्ळे कुडले तो पुराय जनाले समालोचन करतकी ताका कळतकी वय म्हगेले अन्नाक परिक्षिताक तक्षकान चाबिले म्हूण तो सांगता तेन्ना कळबे उतंक मागीर सांगून दिता ताका कसं न्ही म्हूण तुगेल्या अन्नान कसले अपराध कर न्ही तक्षकाक जेल्वे एक शाप येयल वय शाप आयल कुडले ते शापा म्हणजे तक्षकान मारका आशिल्वे जाल्यार तितली मान न्ही तुका एक उडगास आसा कळवे तो तुगेलो आनू सगळेची ते हस्तिनावती मान न्ही त्या वेळा तो चक्रवर्ती तो सगळे भरतखंडाकच राय जावन कितले चंद करून राज्यभार करून आशिल्लो गोतसवे. त्या वेळाक तो तक्षकच पळय तूं शाप श्रंगी लयलो तक्षकांच्या बुका म्हणलेले हाणें चाबून मारका आशिल्लो वय जाल्यार ताणें अनेक काम केलां कसो गोतसवे. ताणें तुगेलो अन्ना चाबू म्हूण येता आसतना वाटेर एक ताका ब्राह्मण मेळ्ळलो. ते ब्राह्मणाक ब्राह्मण ताका न्ही सर्प विशा दुखून मुक्त करचे तसले योग्य तशिले. तक्षक सांग तागे लागीं ओट मेळ्ळें तर तूं कोण कसले इत्ते म्हणजे तना तो ब्राह्मण म्हणटा हांव जन्मेजय रायाले यागा खातीर वतरस थंय न्ही जन्मेजय परिक्षीत रायाले तो नैमिशारण्यांत गंगा तीरार एक पट्टण एक घर बांदून बसला खंय थंय वतरस इत्ते ताका कोणकी तक्षक म्हूण येवन चापतकय तशी ते तक्षकाल विशा दुखून ताका पार केले रे लायक न्हय म्हूण सांगून वतरस इती खातीर म्हाका कसले दुड्ड मेळटा न्हय ताजे खातीर हांव वतरस वय बे तुका ते विश हरण करची तितली शक्ती आसवे. वय अबा म्हाका समज शक्ती आसा म्हणलें कुडले तक्षक दाखय म्हणटा तुगेली शक्ती दाखय मंत्रशक्ती कसा म्हूण पळोवन पडटा म्हूण म्हणटना जैत तूं तक्षक न्हय तूं कसो म्हणून पळय म्हणटना पळय व्हड एक गुळीरूख आशिल्लो आमी आलद मर म्हणटाचे वटवृक्ष न्हय अश्वत्थ न्हय आनीक गुळीरूख वयर दुखून पडले पळय ताका तसो भारी व्हड विस्तीर्णाचो आशिल्लो. तक्षक म्हणटा ताम हें चाबून हें वृक्ष मारता तूं हाका जीव करतवे म्हूण हो करता म्हूण कळ्ळें. कडेरी तो कसो करता तक्षकू बलान त्या वृक्षा चापता ते ताणें तागेले विश त्या वृक्षा वचूं जाल्यार कसो प्रखर विश म्हळ्यार सगळे वृक्ष लासून गोब्बर जालो कळ्ळें. कडेरी आतां तुगेली शक्ती दाखय म्हूण त्या ब्राह्मणा तक्षक सांगता न्हय कुडले तो ब्राह्मण कसो करता तो त्या वृक्षाक जीव हाडयता आनी तो ते वृक्ष वरली न्हय पळयतना काश्यप म्हणून त्या ब्राह्मणालें नांव पळयतनाच न्हय तक्षकाक कळ्ळें ओ यो परिक्षिताक वांचयता म्हूण ताजे खातीर ताका दुड्ड न्ही दिवन तूं दुडवा खातीर करचें वस दुड्ड न्ही हांव दिता तुका कितले जाय तितलो म्हूण सांगून तक्षक ताका जाय जाल्यार दुड्ड दिता. तो ब्राह्मण संतोशार वता पळय तो चांग कामा खातीर येयलो तुगेलो आनू त्या ब्राह्मणान आशिल्लो जाल्यार वांत आशिल्लो कितकी हे तक्षकाक कसन शाप आशिल्लो तक्षकाक कसं काम आशिल्लें ते श्रंगी बालकान मुनी बालकान तक्षकान चाबून परिक्षिताल मृत्यू म्हूण तितलेची मागीर परिक्षितान वांचूं नज म्हूण त्या श्रंगीन सांगलां की तक्षकान चाबिल्याक प्रतिविश आतां खंयचेय एक नागू चाबलो म्हूण जाल्यार ताका एक वखद करनाचवें त्या करूं नज म्हूण कांय श्रंगीन सांगन न्हय हाको कोणेय वखद करूं नज कोणेय येद्रा येवचे नज तशें कसले शाप दिला ना न्हय केवल तक्षक चाबून शाप मरण म्हणलेलें न्हय. तशें जाल्यार तो कश्यप परम पापिश्ट जालो न्हय म्हणटना ताका सर्पयाग करून मारचे लायक तूं थंय सर्पयागांत धगीची एक अग्नी प्रज्वल जाता पळय त्या वेळार पुराय सर्पांक तूं होम करका तुगेलें मुख्य कर्तव्य तशें जावन जाल्यार तितली वग्गी हें काम करी
तुगेल्या अन्नाले मरणाक ताका प्रतिकार तूं कोरका न्हय पित्रहंतकाक प्रतिकार केल्ले म्हूण जाल्यार कितलें आनी हांव कसाले येवन सांगलें म्हूण लेखल्यार ताकाय कारण आसा हेंचे तक्षकान म्हाकाय अन्याय केला जाल्यार आमी ब्राह्मण आमी शाप उदी बेशवे विंगड कसले करूं जायना ब्राह्मणांक कोणेय बाद दिल्यार रायान रक्षण कोरका म्हणून न्हय तशी म्हाका ताणें बाद दिला ताजे खातीर तूं हें काम केलें म्हाकाय भारी प्रिती जाता भारी संतोश जाता म्हूण म्हणटरस आनी सांगता उत्तंक कसं त्या पुरो आयकतना जनमेजयाक पळय ह्या पुरी एक विधी प्रेरणा म्हूण आसा आतां जनमेजयाक कितले की जनान विशय तागेले कान्ना वचूनच पुरो परीक्षीत रायो तक्षक चाबून मेल्लो अन्नालेक मरण कशें जालें म्हूण कळना नशें रप्तवे ना न्हय जाल्यार आतां त्या सुप्त जावन मना आशिल्ल्या विशयाक हाणें त्या उज्ज्याक तूप रकयल्या वरी सांगलें आनी तक्षकाल विशयान तूं जनमेजयाकय जोर कोपयलो हे पुरे परमात्माल प्रेरण पळय ते जायत म्हूण म्हणटा तो आनी जनमेजयो उत्तंकांत आसतनाची सर्व मंत्रींक आपूण तांगेले निमगे मेगेलान कशें मेल्लो म्हूण कडेरी पुराय उत्तंकान सांगिल्ले वरी त्यांनी सांगताची तेदन तो निमगिता तो ब्राह्मण काश्यप ब्राह्मण म्हूण आयिल्लो वय त्या मागीर वय म्हणटाची तो तक्षकाले दुड्ड घेवन चमकलो खंय म्हणनी म्हणटना त्या वेळार आतां ताका भारी दुख्ख जाता भारी मनाक आनी हांव एक राय जावन आसा म्हळ्यार मेगेल अन्ना लेक मरणा प्रतिकार कोरनूक हांव म्हूण तसो लेक मनान तूं येता ताका कोणाक जनमेजयाक हांगाक पौष्य पर्व जालें जाल्यार आतां आस्तिक पर्व शूर जावचे पयलीं फुडें एका पौलोमा पर्व म्हूण आसा हांगा विशय कसो न्ही म्हूण म्हळ्यार उत्तंगान सर्पयाग करचे खातीर जनमेजया प्रोत्साह केलें जनमेजयो ओपलो जाल्यार त्या जनमेजयाल सर्पयाग शूर जातरी सर्पयागा वेळार हें वैशंपायनान आनी थंय महाभारत काणी सांगचें आतां सुतपुराणीक शौनकादी ऋषीक त्या दंजल काणी सांगतात न्हय आतां थंय सर्पयाग शूर जावतय कसो सकट जालें आतां कुडले जनमेजयान दुसू सर्पयाग शूर करनी न्हय विंगड आमकां काणी सांगता न्हय तुमी म्हणून त्या सर्पयागा पयशे फुडें आतां त्या सर्पयागाकची संबंध पाविली आस्तिकाल काणयेन येता तशें जावन ताजी फुडें कसो जाल्लें विंगड ऋषीलेनी काणी भृगु ऋषील विशयो पुरे सुतपुराणी काल्यागी शौनकादी ऋषी निमगिताची जनमेजयान सर्पयागा तयार करचे पयशी फुडें कसले सकट जाल्ली म्हणून आमकां विंगड काणी सांगता येदना म्हूण म्हणटना हांगा आतां पौलोम पर्व तयार केला वेदव्यासान ते पौलोम पर्वान तूं भृगु वंशाचे विशय पुरे येता ते पळया आमी तशी मागीर आस्तिक पर्वा येतना थंय आस्तिक म्हळ्यार कोण त्या जनमेजयाले यागाक आनी आस्तिकाक कसो संबंद आख्ख पुरक जावची काणी येता तशी महाभारत म्हूण म्हळ्यार सुरवेक सांगला हांवें एक मुख्य वाहिनी कौरव पांडवांक गेले विशय ताका पूरक जावन जनमेजयान निमगुचे मेगेले मालगड्यांक गेले काणी म्हाका सांगका म्हूण सांगून तेदन व्यास महर्शीन वैशंपायनाक ओपीक दिवचे तांणी तें महाभारताचें अध्ययन वैशंपायनाक करयलें तशी तूंची सांग हें विशय म्हूण तो व्यास महर्शींक निमगिता तेदन व्यास महर्शी म्हणटाची वैशंपायन तुका ही पुरे काणी सांगता म्हूण सांगून ते वैशंपायनान सर्पाध्वर यागा वेळार ही काणी सांगतना सुतपुराणीक थंय आशिल्ली तांणी खंय कसो सत्र याग जाल्यार वतात तांकां विंगड विशय सकट कळत न्हू त्या येवन नैमिशारण्यान तांणी सत्र यागांत पुरे थंय जेवचे यागांत तांणी पुरे सांगचें जेवो आत्तां व्यासांनी पौष्य पर्वा नंतर पौलोम पर्व म्हूण एक रचन केला ते पौलोम पर्वाचे विशय आमी पळोवया सुतपुराणी कालेगी तांणी निमगिताचके आनी कसं जाल्लें म्हळ्यार केन्नाय कसं न्ही म्हूण म्हळ्यार एक काणी आमी निमगुची जाल्यार तुमी ताका पुरक जावन कितली काणयो सांगतात न्हय तंतू तुमकां गोतना ना तिल कसले ना न्हय मनशांगेल मांद्रवे नाग गंधर्व हांकांय संबंध पाविल्ले पुरे काणी तुमकां गोतस तशें जावन तुमी आनी कसले विंगड काणी गोतसल्यार आमकां सांगेची म्हूण म्हणटना तेदना हांगा शौनकादी ऋषी पळय भारी छंदस हें
ಶೌನಕಾದಿ ಋಷಿ ನಿಮ್ಗಿತಚ್ಕೆ ಪುರಾಣಂ ಅಖಿಲಂ ತಾತ ಪಿತಾ ते अधीतवान् पुरा कच्चित् त्वमपि तत्सर्वम् अधीशे लोमहर्षणे हे रोमहर्षणाल पुतू तू सुतपुराणिका तुगेला अन्नाक सकल पुराण अभ्यास करून गोतशिले तुवें ते पुरे अध्ययन केला दिसता नवे आणि इत्याक म्हणल्यार पुराणांतू अनेकानेक काणी समून गोतस कितले राजर्षी ब्रह्मर्षी मनीष राय पन्नग ऊरग मागीर कितली विंगड विंगड वंशाचे गंधर्व इत्यादी सकड काणी तुका गोतस जाल्यार त्या सर्व काणी रोमहर्षणान सांगतना हांव आयकला जाल्यार आतां तो शौनक सांगता हांव भार्गव वंशाचो तुका गोतस न्हय मेगिले भृगु वंशाच्या काणी तूं म्हाका सांगतवे म्हूण म्हणटा तेदना सुतपुराणीक सांगता की तूं भृगु वंशाचो म्हूण गोतस म्हाका पळय वैशंपायनान पुडली पुढे कंचे सकडी पुराण इतिहास सकಡೆ अध्ययन केले की आणि त्यांनी कंचे सकड पुराण इतिहास सांगले की त्यामुळे म्हाका गोतस वैशंपायनाले पुरे पुराण इतिहास गोतस मेगेला नान सांगिले म्हाका पुरे गोतस त्या म्हळ्यार म्हाका हांवय त्या पुरे अध्ययन केला आतां तुका भृगुवंशाची काणी सांगता तुगेले वंश ते आयक म्हूण म्हणटरस सुरवेक हे महाभारता काणी प्रारंभ करचे पयशे फुडें तूं जावन तूं भृगुवंशाची काणी सांग म्हणलें तें हांव आयकता म्हूण हांव सांगता तुवें तुगेले अपेक्षे प्रकार सांगता म्हूण म्हणटा आनी सांगता भृगु महर्षी ब्रह्मान केलेले एक वारुण यज्ञाचे अग्निकुंडातून उत्पन्न जालेलो खंय तो भारी तेजस्वी ताका च्यवना म्हूण म्हणलेले एक पुत्र आशिल्लो च्यवनाल पूत प्रमतीक रुरू म्हणलेले एक पुत्र जाल्लो तशी प्रमद्वराव लोट ताका वरडीक जाल्ली तांगेल पूतू तूं शुनक इतली म्हाका तांगेल पूतू शुनकालो ना तूं शौनक म्हणचे तुका इतली म्हाका गोतस म्हूण सांगतरस तुगेलो आज्जो शुनक न्हय प्रमद्वरा रुरूल पूत जावन जन्म आयलो तो भारी श्रेश्ठ श्रोत्रीय तो ब्रह्मविद्या आशिल्ली ताका धार्मीकूय वय आनी नियत कर्म करतलो नियत आहार घेतलो तशें पुरे आशिल्लो तो म्हूण म्हणटना शौनक सांगता हे सुतपुराणिका राब तूं म्हगेले आज्याले पशी पुडलो च्यवन म्हळ्यार आज्याल पशी पुडलो प्रमतील पशी पुडलो च्यवन म्हूण ताका कसल्याक नांव येयलें पळय काणी आयकूच म्हळ्यार अशी ताणें सीधा विशय सांगतरच तो ब्रह्मान केल्ले वारुण यज्ञ म्हळ्यार अग्निकुंडा दुखून भृगु महर्षी आयलो भृगु महर्शील पूतूची च्यवनाल पूत प्रमतील नंतर रुरूले पूत शुनकाल नातू तूं म्हळ्यार शौनक इतली सांगतना ताका शौनकाक कुडले उडगास येयले पळय च्यवन महर्शील विशय ते एक व्हड महर्शी तांणी च्यवन म्हणलेले तो कुडले सांगता पळय ಸ್ವಲ್ಪ राबय तूं भार्गवाक भृगु महर्शीक च्यवन म्हूण म्हणलेले एक पुत्र जाल्लो म्हणलें ताका च्यवन म्हूण नांव कसल्याक आयलें तें एक काणी सांग मागीर ही काणी मुखारसी म्हूण म्हणटना सुतपुराणीक सांगता की भृगु महर्शीक पुलोमा म्हूण म्हणलेली एकली बायल आशिल्ली पुलोमा कळ्ळें ती भारी प्रितीची बायल त्या वेळार भृगु महर्शी निमती पुलोमा गर्भवती जाल्ली त्या चेडूं भृगु महर्शीक समान जावन जत्ता म्हूण म्हणटना एक पंता ती गर्भीण आसतना तांणी भृगु महर्शी स्नाना खातीर आश्रमा देखून ಸ್ವಲ್ಪ दूर आशिल्ले एक सरोवर आले चमकलीची त्या वेळार पुलोमा म्हणलेले राक्षसो महर्शील आश्रमा भितर आयलो पळयतना भृगुपत्नील वैरी तागेलो दोळो पडलो ताका इगेल वैरी मन जाल्ले तितली चंद आशिल्ली ती पुलोमा कळ्ळें न्ही जावन ती राक्षस वंशाचीची तशी ताका मस्त काळ दुखून तिगेल वैरी दोळ आशिल्लो तिगेल्या अन्नान तिका भृगु महर्शी दिवन वारडी करून दिल्लेले ते ताका मस्त कोप आशिल्ले हे पुरे भागवतांतूय काण येता तशें जावन ती निकळी नाशिल्ली तेन्ना तिका तांकां निती नियम धर्म कसलोय ना न्हय तिका वश करून घेवका म्हूण तो सांगून भितर आयला येतना पळयता ती तो ಸ್ವಲ್ಪ राक्षस तागेले फुडले रुपार येनी तो ಸ್ವಲ್ಪ एक विंगड रूप घेवन येयला
ही लागता मिगला आश्रमा कोणकी अतिथ येयला आश्रमाचे नियम कसं म्हळ्यार आईल अतिथींक तांगेले कसं आसा ताजेन सत्कार कोरका म्हूण हांगा ती ताका यो म्हणटा बैस म्हणटा कंदमुल्ल फलप्रय सत्कार करूं तागेल्या द्र दवरता पळयत तो सगळे आश्रमा कोणीय ना ती एकली आसा म्हणली कुडलें तिका परण करून वच्चेची कितले की काळ तुका नीक वारटी करून घेवका म्हणलें केला पूर्ण जाल्लें म्हूण सांगून म्हळ्यार ती पुलोमा आसा पळय तिका हें पुलोमा राक्षसाकची म्हळ्यार ती पुलोमा यो आत्तां इलो पुलोमा म्हळ्यार राक्षसो तागेले ಒಟ್ಟು वर्डीक करचें म्हूण सांगून आशिल्लें जाल्यार तिगेले अन्नान भृगुमहर्शीक वर्डीक करून दिल्लें तें अपराध केल्लें म्हूण म्हणलें तागेलें मना आशिल्लें देखून तो तिका अपहरण करून व्हरच्या म्हूण येयला पळयत तो त्या वेळार तागेले यज्ञागार आसा न्हू यज्ञशाला म्हणटात तांतू अग्नी प्रज्वल जावन आनिकी आशिल्लो म्हळ्यार भृगुमहर्शी यज्ञ यागाचें काम अग्निहोत्रादी जाल्ला मात्र तें पळयता राक्षस निमगिता अग्निदेवा सत्य सांग इक सुरवें म्हाका बरडी करून दिता म्हणलेलें म्हणटा न्ही ही कोणाल बायले जेवका आशिल्लें म्हूण म्हाका सांग म्हणून सांगता न्ही चाव न्हू केल्ले काणीन तूं तिका पुलो मालवट वारडीक करून दिला ते शास्त्रविधीक समजावन न्ही मागीर ही शास्त्रविधी समजावन हाका कोणाक भृगुमहर्शी वारडीक करून दिल्लेलें म्हूण केल्लो काणीन तूं यस जाल्यार हो निमगिता पळय इक्का भृगुमहर्शीले ओट वर्डी जेवचे पयशे फुडें ही मिगेल बायल म्हूण सांगून जाला न्हय मागीर हांव जायत आमी राक्षस विवाह करून घेवचे हांव विवाह करून राक्षस विवाह करून घेता न्हय ही इक्का वापस भृगुमहर्शी दिवन वर्डीक करून दिला सम्में आतां ही म्हाका मेळ्ळें हांव हिका घेवन वता जाल्यार तुगेले तर हांव हिका व्हरचें देखून तुवें साक्षी सांगता ही भृगुमहर्शी बायल की मिगेल बायल जावका आशिल्ली म्हूण सांगून तूं सांगता तिगेल्या अन्नान केलेले अपराध ते म्हाका आतां खूब सैसूचें जायना तशें जावन तूं सांगता कोणाल बायल म्हूण सांगून सत्य सांगता मात्र म्हूण न्ही म्हणटा त्या वेळार हाका यज्ञेश्वराक एक ताका धर्मसंकट म्हणटा पळय तशें जालें फट्टी सांगूनच अधर्म बद सांगली म्हूण जाल्यार भृगु ऋषीन म्हाका शाप दिला रे म्हूण कसलेची सांगनाशिल्लें न्हू बसलें रे राक्षस करचें काम करून वता म्हळ्यार तिका तांडून घेवन वता तेदना तो पर्याय पुरे आलोचन करता आनी सांगता वय बाय पुलम तुगेल बायल वय सुरवेक जाल्यार तूं तिका मंत्रपूर्वक वारडी करून घेतली न्हय न्हय कन्यादान केल्लें रे श्रेश्ठ म्हूण म्हणलेलें देखून आनी भृगु ऋषी तसलो ऋषी मिगेले दुवेल बॉम म्हूण जाल्यार म्हाका भारी चांग म्हूण म्हणलेलें खातीर तिगेले अन्नान मंत्रपूर्वक वारडीक करून दिलेलें कोणाक भृगुमहर्शीक तशी हांव केन्नाय पट्टी मारना हांव अग्नी तुका गोतस न्हय तशें जावन हांव आशिल्लें सांगतरस म्हूण म्हणटा तिगेले वर्डीक मिगेले साक्षी प्रकार जाल्लेले म्हणून म्हणटा अग्निदेवाल साक्षी प्रकार जाल्लेले तशें म्हणली कुडले ती पुर्ती गर्भिणी हो कसो करता एक वराह रूप घेवन तो तिका पुलोमे घेवन धांवतरस त्या वेळार ते शिशू भिल्ले पाप आवसूल गर्भांत भिल्ले ते भिवन गर्भा दुखून जरवून भायर येयले काय तशें जावन च्यवन म्हळ्यार गर्भा दुखून जरवलो म्हूण तिका बाळंतरे दुखीन येवचे पयशे फुडें गर्भा दुखून ते भायर येयले आयली कुडले तें सुर्याल पशी चड जगजगेले कितें हाक्का राक्षसाक दोळ्या पुरी एक पंत हें वत मारल्या बरी जावन पुलोमेक भिवनू सोडले कुडले ते चेरडान दोळ सोडले की अग्नीची भायर येयले पुलोमाक लासून घाल्ले हांगा पुलोमे ते चेरडा घेवन मोगान कश्ट पावन ते चेरडा मोगान धरला भृगुमहर्शीले आश्रमादी कडेन वता ब्रह्माल पोतून वता भृगुमहर्शी ब्रह्माक अयो मिगेले सुन्नेले वस्त हिवे म्हूण सांगून ताका दिसून पुलोमाय लागीं तो येता हांगा पुलोमेन भिवन रोवन दुखान भयान रोवन रडलेलो उद्दास न्हय एक न्हंय जावन वतरस ती मुखार चमकून वता मागशी दुखून तिगेले दोळ्या उदकान जाल्ली न्हंय तिजी मागशी वतरस कडेर ब्रह्म ते न्हंयक वधूसरा म्हूण नांव दवरता काय
ती न्हंय भृगुमर्शील आश्रमासून तूचे व्हळच्या सुरू जाता म्हूण सांगून तशी भृगुमर्शील पुतयो महाप्रतापशाली जावन आशिल्ली च्यवन कळ्ळें न्हय म्हणून शौनकादी ऋषींक सुतपुराणीक सांगताची मागीर कसं जाल्लें पळय वपास मागीर कसं जाल्लें हांगा पुलोमा चेरडा घेवन आश्रमा आयली की त्या वेळार भृगुमर्शी तिगेले वयर कोपलेंची तूं मिगेल बायल म्हूण जावन हांगास म्हणून राक्षसा सांगिल्लें कोणें पुलो म्हाका सांगच्या साध्य ना कोणकी सांगू नसुका कोण म्हूण सांग नानातलं तू ताका हांव आत्ता जत्त शाप दिता कोण म्हाका भिना नशी असल विशय सांगले म्हूण म्हणटना ती सांगता अग्निदेवान सांगिल्लें ना मागीर ताणें म्हाका उबारून व्हेल्लेलें म्हूण सांगतरस जाल्यार तुगेले चेडूं कितली तेजस्वी म्हळ्यार त्या राक्षसाक ताणें दोळ सोडून अग्नी समान दृश्टीनची ताण लासून घाल्लें म्हूण म्हणटना कडेर हाका कोणाक भृगुमर्शीक अग्नी वयर जोर कोप येयली की पट्टी सांगतवे तूं तशी आमी म्हणटा पळय पट्टी मारून पोट भरचें म्हूण सांगून तशी पट्टी सांगतवे तूं तुका आनी भूक निवना नशें रावचें सर्वभक्षक जावचें तसलें शाप दिता म्हूण सांगून तूं सर्वभक्षक जा म्हणून शाप दिता हाकाय कोप येता अग्नीक तो निमगिता भृगुमर्शी तुका मिगेल वयर इतली कोप कसल्याक म्हाका कसले शाप कसले दिल्ली तुवें इत्याक आव सत्यव्रत जावन वांचुका म्हूण म्हणलेले दिकून पुलमान सांगिल्लें प्रश्नीक बद उत्तर सांगिल्लें हांवें मिगेल अपराध कशें आस म्हाका कसलें तूं शाप दिलेलें इतेक म्हूण म्हणल्यार साक्षी म्हणून कोण आसता ताणें कसलें धर्म पालन करता तुका गोत ना अशें आसतवें साक्षी जावन कोणाकय कसले प्रश्न निमगिल्यार ताणें ताका गोत आशिल्ली पद्द पुरे सांगता शिवाय फट्टी सांगलें म्हूण जाल्यार तागेलें मागशीचे 7 मात्याचे आनी मुखारचे 7 मात्याच्यांक तो अधोगतीक नरकाक घालता म्हूण गोत ना हांवें तुमकां तशें हांव पुराय उडगस दवरनूची हांव बद सांगिल्लें शिवाय हांव अधर्म म्हणलेलें एकूत्तरपणी सांगनी तुमकां गोत्तस तुमी महाऋषी सर्वज्ञ तुमी हें पुराय आलोचना करता आशिल्लें म्हाका शाप दिवचें नाशिल्लें म्हाका शाप दिलो तुमी जाल्यार हांव काय असमर्थ न्ही तुमकां शाप दिवचें तितलें हांवय समर्थ जाल्यार ब्राह्मण म्हणलेले जनाक आमी मान्यता दिवका तशी आनी अनेक कसं म्हळ्यार मस्त यज्ञ याग तुवें केला म्हाका मस्त पुरस्कार दिला तुवें तेच्यान तुका हांव शाप दिना जाल्यार तुका कसले गोत ना म्हणूय ना तुका वय बे हांव ಸ್ವಲ್ಪ विशय तुगेले सांगता आयक मिगेल शरीर हांव विंगड विभाग करून विंगड करून घेतला आनी यज्ञ यागांतू अग्निहोत्रांतू व्हड 17 यागांतू मागीर अंगांतू दक्षिणाग्नी गार्हपत्य आहवनीय असल पुरे नांवान हांव विंगड कडेन विंगड रितर आस वारडीक जेवचे वेदोक्त कर्मांतूय अग्नी म्हूण आसा तो वय हामाची म्हाका कोण तूप घालून आज्य घालून होम करता त्या वेळार त्या कोणाल मंत्र सांगताची ताका अनुसरसून देवतकी पितृकी सगळे तांगेले हविर्भाग घेवन वताची ताजेन तृप्त जाताची तशी देवते पित्र पुरय जलस्वरूपी म्हणटाची तशें जावन देवतेंनी पित्र एकलेक तशी पौर्णमास याग हे आनी दर्श याग हे देवतेल आनी पित्रांगेल तृप्ती खातीर करचे जावो आमी म्हणटाची पुण्यवेंतू देवस्वरूप अमावास्येंत पित्रस्वरूप सगळे तांणी जावन आसताची म्हूण सांगून देवतेनी पित्र मिगेल म्हाका अर्पण केलेले हविसू तांणी येवन घेताची तशें जावन म्हाका देवमुखय वय पितृमुखय वय म्हळ्यार अग्नीन तांणी कसला हविसू घालताची ते देवत स्विकार करताची तोंड कोण अग्नी तशें जावन ताका देवमुख न्ही हे पितृमुख म्हूण म्हणचे जेवो तो सांगतरस हांव आतां सर्वभक्षक म्हूण जाल्यार देव आनी पित्रांगेले मुख स्वरूप हांव जेवची कशी म्हूण वय भृगु ऋषी आलोचना करताची कसले उत्तर दिनात तांणी अग्निदेव आयकता ताका बारी भृगु महर्शी कसले उत्तर दिना म्हूण सांगून म्हणटना बारी बेजार जाता थंय दुखून अंतर्धान जालो ताजे नंतर यज्ञ यागांतलो अग्नी मस्त मंद जावन जळचा जाली तातूंत कसं घाला रे ती जळून वचना हविश्य त्या वेळाक यज्ञ यागादी करूकची बिवच्या सुरू केले
खंय पळयल्यार ओमकार ना वा षटकार ना स्वाहा म्हूण म्हळें शब्द ना स्वधा ना इथे म्हळ्यार यज्ञ याग जायना खंयचे खाली हव्यमान्य कव्य जायना अग्नी ना निशी प्रपंचोची सगळेची हाहाकार जाली की त्या वेळार प्रजेंक पुरें बारी दुख्ख जाल्लें तांणी वचून देवतेला सांगताची तुमकां आमी कशी आहार दिवचें म्हूण कळना तशी अग्निदेव अदृश्य जाला अग्निहोत्रादी सर्व कार्य राबला कसं करचें म्हूण कळना आमकां तूं 3 लोकां जनांकय कसं करचें म्हूण कळना अशी भ्रांत जाल्ल्यांची कसं कोरका म्हूण म्हणलेलें तुमी पर्यालोचन कोरका आनी हाका परिहार कार्य कसलें म्हूण तुमी सांगता म्हूण अशी पुरे ऋषी मुनी सांगताच की त्या वेळार सर्व देवर्षो ब्रह्माला वताच की आनी नाना विधारी स्तुती करताची आनी ब्रह्मान प्रत्यक्ष जाले कडले तागेल्या सांगताची भृगू महर्षी अग्निदेवा शाप दिल्लेले ताजी परिणाम जावन अग्नी अदृश्य जाला अग्नी नानतील देखून यज्ञ यागादी राबला कसं करचें म्हूण कळना म्हणटाची आनी सांगताची हे ब्रह्मा तुगेल पूत तो भृगू महर्षी कारणांतरान कशें की तांगेल मध्ये कारण ते तो अग्निदेवाक सर्व भक्षक जा म्हूण शाप दिल्ले जाल्यार देवतेंक आनी पितृकार्यांक जावंक आशिल्लो अग्नी सर्व भक्षक जावची कशी साध्य जाता तेदना ब्रह्मदेव अग्निदेवाक आपयसीत की आनी सांगता की लोकानाम ह्य सर्वेश्वाम त्वम करता च अंत एव च हे अग्नी तू समस्त लोकाचे सृष्टी स्थिती लयाक कारण पळय परमात्मूचे कारण जाल्यार आमी हांगा अग्निनारायणाला स्तोत्र करता म्हूण लेखूंक जाता यज्ञ याग सकडी कर्माकय कारण तूची सर्व लोक तूची धारण केला सर्वेश्वरू सर्वज्ञ म्हूण तुका म्हणटाची म्हळ्यार हांगा अग्नील प्रार्थना म्हूण आमी लेखुना संशय जत्तदना तो सर्वेश्वर कोण सर्वधारक कोण परे परमात्मा न्हू तेच हांगा अग्नी कशें पळय कसलें सांगला तो परमात्मा इतले प्रबल म्हूण ताजे खातीर आमी केन्नाय कोणाकय स्तोत्र करता तागेले अंतर्गत जावन आशिल्लें परमात्मा उडकास करून स्तोत्र करता खंयचे एक देवा पांय पडता न्हय तागेले अंतर्गत जावन परमात्मास म्हूण लेखूनच पांय पडले रे आमी त्या देवाल खातीर करचे कर्म पुरे निश्काम जाता आनी भगवद अर्पीत जाता म्हूण ताजे खातीर तें भगवद्गीतेन कृष्णान सांगलां कशें काम करता जावो हांगा तो सांगता रस सर्वज्ञ सर्वेश्वर तूं सामान्याल म्हण कसलें वर्तन करता आनी सगळे प्रपंचांत तूं ब्रह्मांडांत तूं एकलो तूं पवित्र जावन आशिल्लो समस्त प्राणीकय तुजे आश्रय दिता पळय तुगेले सप्त ज्वाला अग्नीक 7 ज्वाले खंयचेय कसलें आलोचन करना अशी जोडोन घालना पुराय तशी जाल्यार त्या सप्तज्वालेन तो अधोमुख जावन आशिल्ले ज्वालेस पळय तांणी सर्व भक्षण करताची मात्र न्हय सकल जीवजंतून जंतून तूं क्रव्य म्हळेलें अग्नीन आसा तें क्रव्य अग्नी कव्य म्हणटाची ताका चिताग्नी म्हणटाची त्या मागीर तशीच कसलें मना ना अशी कसं घाल्लें तें भक्षण करता वय तशी तो अग्नीक मस्त सकडी होगळसिता आनी तूं पळय तुका अपवित्र म्हळ्यार ना तुका कसले शाप लागले हांव अपवित्र जाल्लें म्हणुका आनी तुका कसो शाप दिला ताणें सर्व भक्षक जा म्हूण त्याचे शाप सत्य करी उपास सकड होम कुंडांत तूं आसुका आनी तुगेल्या मुखान देवतींक पित्रांक दिलेले हवीर भाव परे घेवन तांकां दिवका म्हणून म्हणटना तो अग्नी एवमस्तू म्हूण सांगून तूं सांगील बरी जेवो ब्रह्मा म्हूण सांगून तो कोण परमेश्टी म्हूण म्हळ्यार ब्रह्म चतुर्मुख ब्रह्मान म्हाका कशें चलू सांगला त्या रितीन हांव चलता म्हूण सांगून वतरस तशी उपास महर्शींक गेले न्ही अग्निहोत्रादी कार्य जाल्ले सुरू जाल्ले देवतेंक फुडली वरी अग्नी मुलक हवीर भाग दितरसची देवते बारी संतोश रसची तांगेलें काम ते वेळा करचे देखून खंय पावसाक बेळेक कसलेंय उणें पडना चंदरी तिरी आशिल्ली देखून सर्व ब्रह्मांडांतूल समस्त जीव भारी संतोश रसचे अग्निदेवते सुप्रीत जालो तशी अग्निदेवाक भृगु महर्षीन शाप दिल्लेले एक विशयो पुलोमाल चरित्रा मागीर चवनाल चरित्रा पुरे ह्या अध्यायांत पौलोम पर्व म्हूण म्हणटात तांतू भितर आनी की ह्या पौलोम पर्व आस ह्या अध्यायांत जाल्ले आनीची काणी आमी पयच्या दिसा पळया आजी सांगेल सरबई परमात्माले गुरूंगेल चरणारविंदाक
समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.